नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहेत. तर बघा मित्रांनो, आपण वनरक्षक भरती 2026-27साठी गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही झालेले पेपर आहेत त्यांचे सखोल विश्लेषण करायला सुरुवात केली होती. आजच्या त्याच्यात पेपर क्रमांक 6 आहे मित्रांनो. आशा करतो की जे अगोदरचे पेपर झाले असतील ते तुम्ही चांगल्याने पाहिले असेल. तर चला जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा, आजचा काय आहे तर जो वनरक्षकचा पेपर 3/8/2023ला झाला होता त्याच्यापैकी हे काय तर शिफ्ट क्रमांक 3 आहे मित्रांनो. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर PDF साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राचं, त्याच्यावरती तुम्हाला सर्वचे सर्व PDF मिळून जातात. जे हे पेपर आहेत, जे काही पुढे क्लासेस येणार, जे काही झालेले आहेत त्याचे सर्व PDF तिथे अवेलेबल आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये काही तर तुम्हाला लिंक दिलेली आहे. चला तर आजचा काही तर पहिला प्रश्न पाहूया. काय म्हणते, जर आज मंगळवार आहे तर 3 दिवसापूर्वी कोणता वार होता? आज मंगळवार आहे, 3 दिवसापूर्वी कोणता? बघा, मंगळवार 1 2 3 कोणता दिवस असतो? मंगळवारच्या पहिला सोमवार, रविवार आणि कोणता तर शनिवार. सोपी प्रश्न होता. कोणता तर ऑप्शन क्रमांक 1 हा काही असणार, तर एकदम बरोबर उत्तर असणार. चला पुढचा पाहूया. बघा काय म्हणते, खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असे पद दिलेल्या पर्यायामधून निवडा. बघा, ए बी, इथं काय येणार? पहिला पद सी, नंतर डी आला, म्हणजे पहिला पद काय येणार? सी. कोणत्या ऑप्शनमध्ये सी आहे? ह्या 3मध्ये आहे, इथं आहे का? नाही. मग काय होणार? सी डी ई एफ, सी डी ई एफ. कुठं आहे? इथं पण ई आहे, इथं ई आहे का? नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झाला. बघा, इथं पण सीई जी, म्हणजे आपल्याला आता काय करावं लागेल? फक्त शेवटचा अक्षर पाहिजे. बघा, GHI, शेवटचा अक्षर काय येणार? आय झाल्यानंतर जे कुठं आहे? ऑप्शन नंबर 4मध्ये. तर हा काय असणार? एकदम बरोबर उत्तर असणार. चला समजलं. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, ज्याप्रमाणे दुसरे पद आहे, दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे त्याप्रमाणे तिसऱ्या पदाशी संबंधित आहेत. दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा, जसं ए कोणासोबत संबंधित आहे? झेड सोबत. 2चा संबंध ह्या 4 सोबत. तर एक गोष्ट पहा मित्रांनो, 2चे 4 काय झाले? डबल. तर म्हणजे इकडे काय होणार? 3चे डबल काय होणार? 6. कोणत्या ऑप्शनमध्ये 6 आहे? बघा, ह्या 2 ऑप्शनमध्ये 6 आहे, म्हणजे 1 आणि 2 येणार नाही. मग बघा, एचा संबंध डी सोबत आहे, म्हणजे -1 म्हणू आपण. आणि डीचा संबंध डीच्या उलटा काय आहे? तर डब्ल्यू आहे. म्हणजेच आपल्याला इकडे काय पाहावं लागेल? बघा, एचा उलटा झेड आणि डीचा उलटा डब्ल्यू, म्हणजे बीचा उलटा काय होणार? तर बी वाय. बीचा उलटा वाय आणि ईचा उलटा काय होणार? तर व्ही, ई व्ही. वाय 6 कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 4 हा काय असणार? तर उलटा असणार. हे समजून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, अब्राहम या शब्दात अक्षरांचे अशा किती जोडे आहेत ज्यामध्ये त्या शब्दात पुढील आणि मागील दोन्ही दिशेने जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार त्यांच्या दरम्यान आहेत? बघा, असे प्रश्न आता कंटिन्यू 2-3 पेपर झाले मित्रांनो. असे प्रश्न आपल्याला कंटिन्यू बघायला मिळतात. काय? जसं पहा, ABRAHAN, HAEM, ठीक आहे. हा शब्द आहे. या शब्दात ज्या अक्षराचे किती जोड आहेत ज्यांमध्ये त्या शब्दात पुढील आणि मागील दोन्ही दिशेने जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे इंग्रजी वर्णमालिकेत आहेत. जसं पहा, एखादं नाव आहे, काय घेऊ रे? रॅट समजा. रॅट नाव हा एक नाव आहे. मला ते नाही पाहायचे हा नाव कोणतं दिलं आहे, फक्त जसे इंग्रजी वर्णमालिकेत जे क्रमानुसार शब्द येतात ते आहेत किंवा नाहीत ते बघायचे आहे. बघा, आर झाल्यावर काय येते? एस झाल्यावर टी. तर बघा, RT येते एस नाही आहे, याला काही फरक नाही आहे. पण ज्या क्रमांकावर टी यायला पाहिजे त्याच क्रमांकावर आरच्या नंतर टी आला, म्हणजे हे काय बनली? तर एक जोडी बनली. हे काय बनली? एक जोडी बनली. तशा पद्धतीने इथं बघायचं आहे. पहा, ए झाल्यानंतर बी येते, पहिली जोडी. मग पहा, CDEFG आहे का? कोणी नाही. बीचा पहा, BCDEFG आहे का? नाही. आरचा पहा, RSTUVW नाही बनणार. एच्या नंतर नाही बनणार.
बघा ना, ए बी सी डी आहे का नाही, एच आय जे नाही आहे, ए बी एम नाही आहे. आता काय करणे आहे, तुम्हाला उलटं बघत नाही, जो उलटं कसं बघा, एम एम झाल्यावर एन ओ पी क्यू आर एस टी नाही आहे. मग याच्या पा ए बी सी डी ई एफ म्हणजे त्या क्रमांकावर ते शब्द आले पाहिजेत. एचच्या पा एच आय जे के एल ए बी सी डी नाही, आरच्या नंतर तर नाही, बी आणि ए हे उलटं झालं, हे नाही होणार. म्हणजे किती जोडी आहे, फक्त एकच जोडी आहे. किती जोडी आहे तर एकच. तर कोणता ऑप्शन नंबर 1 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. किती जोडी बनणार, फक्त एकच जोडी बनणार मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाला बदलू शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. काय दिले आहे, हिला बाजूला घेतो मी. -2 -1 0 प्रश्नचिन्ह आणि काय आहे तर 26. बघा 1 नंबर चांगल्या प्रकारची शृंखला किंवा सिरीज म्हणा दिलेली आहे आपल्याला. तर मग याला कसे सोडवणार, बघा काही जर प्लस मायनस होत असेल तर ते पाहूया आपण. बघा येथे काय होणार, +1 +1 बरोबर आहे ना, कारण की मायनसमध्ये प्लस जोडा मोठ्या संख्येचं चिन्ह येणार, -1 उत्तर येणार. -1 मध्ये +1 जोडा 0 उत्तर येणार. पण पुढे मग +1 करू का तर 1 उत्तर यायला पाहिजे, ऑप्शनमध्येच नाही आहे, म्हणजे हा लॉजिक नाही लागणार. हा लॉजिक लागणार का नाही. मग याच्यात लॉजिक कोणता लागत आहे मित्रांनो, ते मी तुम्हाला सीधा सांगतो. बघा याच्यात लॉजिक लागत आहे, हा 2 कसा बनत आहे, -1चा घन -1 करा, काय होणार, -1चा घन काय होणार 1 सॉरी -1 होणार, -1चा घन -1 -1 किती होणार -2. मग हा -1 कसा बनत आहे तर हा -1 बनत आहे मित्रांनो. हा काय झाला -2 बनवला. आता -1 पहा, -1 कसा बनत आहे, 1 मिनिट. -1 बनत आहे मित्रांनो 0चा घन -1 म्हणजेच काय होणार 0 -1 काय होणार -1. मग हा 0 पहा, हा 0 कसा बनत आहे 1चा घन -1. 1चा घन किती होणार 1 -1 किती होणार, एकातून 1 गेला किती राहणार 0. मग पुढे पहा, पुढे काय बनणार 2चा घन, 2चा घन मायनस काय होणार 1 होणार. 2चा घन किती होणार 8, 8 -1 किती होणार तर 7, 8 -1 किती होणार 7. हे सिरीज पूर्ण तोंडपाठच करून ठेवा मित्रांनो. हे कितीतरी वेळा विचारले आहे आणि हिच्यावरती हा एकच लॉजिक लागतो, म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगत आहो. पुढे पहा, पुढे काय बनणार 3चा घन -1, 3चा घन किती होते 27, 27 -1 किती होणार तर 26. बघा बनलं तेच, -2 -1 0 7 26 म्हणजे येथे काय येणार 7 आणि पुढचे काही तर जसेचे तसे. म्हणजे कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 3 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. पहा काय म्हणते, अनुज दक्षिणेकडे 60 किलोमीटर चालला आणि नंतर डावीकडे वळला. 3 किलोमीटर अंतर कापल्यानंतर त्याने पुन्हा डावे वळण घेतले आणि तो 4 किलोमीटर चालला. मग त्याने उजवे वळण घेतले आणि 2 किलोमीटर अंतर कापले. त्याने पुन्हा उजवे वळण घेतले आणि 9 किलोमीटर अंतर कापले. तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे, किती दूर आहे ते सांगायचे. कसे काढणार आपण याची काढणार सिद्धी डायग्राम. बघा अनुज दक्षिणेकडे 7 किलोमीटर चालला. अनुज दक्षिणेकडे 7 किलोमीटर चालला, इथून एक पॉईंट समजू आणि तो खालच्या दिशेने किती 7 किलोमीटर चालला. बरं हे किलोमीटर नाही लिहिले तरी चालते, कारण की सर्व गोष्टी आपल्याला किलोमीटरमध्ये दिलेल्या आहेत. चला पुढे वाचा. नंतर डावीकडे वळला आणि 3 किलोमीटर अंतर कापल्यानंतर पुन्हा डावे वळण घेतले. बघा नंतर कुठे वळला डावीकडे, डावी बाजू ही होणार नंतर त्याची, आणि किती चालला तो 3 किलोमीटर. मग 3 किलोमीटर अंतर कापल्यानंतर त्याने पुन्हा डावे वळण घेतले. डावे वळण वरचे होणार आणि 4 किलोमीटर चालला. नंतर किती चालला तो 4 किलोमीटर, 4 किलोमीटर चालला. मग त्याने उजवे वळण घेतले आणि 2 किलोमीटर अंतर कापले. उजवे वळण बघा वरच्या दिशेने जात आहे, उजवे वळण हे होणार. उजवे वळण घेतले आणि किती अंतर कापले तर 2 किलोमीटर अंतर कापले. त्याने पुन्हा उजवे वळण घेतले आणि 9 किलोमीटर अंतर कापले. त्याने पुन्हा उजवे वळण घेतले म्हणजे खालचे होणार उजवे वळण, हां, आणि किती अंतर कापले तर 9 किलोमीटरचे. तर तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे. 1 नंबर प्रश्न आहे. सुरुवातीचा बिंदू इथून त्यांनी चालायला सुरुवात केली होती, आता तो कुठं आहे तर इथं पोहोचला. म्हणजे हा एवढा अंतर काढणे आहे आपल्याला. कसे काढणार बघा, एक आपल्याला गोष्ट सीधी दिसत आहे मित्रांनो. जो हा
इथपासूनच्या आपण अंतर पकडून आणि इथपर्यंत हा एकूण अंतर किती होणार सांगा बरं मला. बघा हा इथपासून इथपर्यंत 5 किलोमीटर अंतर आहे, बरोबर आहे का नाही. आणि बघा हा इथपासून इथपर्यंत 4 किलोमीटर अंतर, म्हणजे इथपासून इथपर्यंत 4 किलोमीटर अंतर. हा इथपर्यंत किती होणार 4, उरलेला किती होणार 5, म्हणजे खालच्या किती होणार 5. हा 7 अधिक किती होणार तर 5, म्हणजेच हा किती होणार 12 किलोमीटरचा अंतर होणार. किती किलोमीटर अंतर आहे हा उभा 12 किलोमीटर. मग मला सांगा हा आडवा अंतर किती होणार. हा आडवा अंतर, कारण की बघा याला उभा आणि आडवा हा बघा हा काय होत आहे, जर आपण येथून याला थोडं वाढवलं तर हा बघा हा त्रिकोण काटकोन त्रिकोण तयार होत आहे, 90 अंशाचे त्रिकोण तयार होत आहे. त्याच्यावरून आपण पायथागोरसचा प्रमेय लावून याला काढू शकतो. तर हा काय होणार बघा, इथपासून इथपर्यंत किती अंतर होणार, हा हा इथपासून इथपर्यंत 3 आणि इथपासून इथपर्यंत किती 2, म्हणजे हा किती अंतर होणार 5 किलोमीटर. हा अंतर आहे 12 किलोमीटरचा आणि हा अंतर आहे 5 किलोमीटरचा. आपल्याला हा अंतर काढणे आहे. बघा पायथागोरसचा प्रमेय काय म्हणते, याला एक्स घेऊ, ह्या जो अंतर आहे याला काय घेणार आपण एक्स घेणार. पायथागोरसचा प्रमेय काय म्हणते, कर्णचा वर्ग, कर्णचा वर्ग हा बरोबर असतो पहिल्या बाजूच्या वर्गाच्या बरोबर अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. बघा कर्ण काय होणार, जे हा इथं कोण तयार झाला ना ह्या कोणाच्या वरची बाजू, हे काय होते कर्ण. कर्णाला काय घेतला आपण एक्स, एक्सचा वर्ग. पहिली बाजू कोणती घ्या 12 घेतो मी, काय होणार 12चा वर्ग अधिक काय होणार तर दुसरी बाजू आपण घेणार 5चा वर्ग. चला काढा 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग काय होणार 25. हा काय होणार एक्सचा वर्ग जसा तसा. एक्सचा वर्ग बरोबर काय होणार 144 अधिक 25 किती होणार 4 आणि 1 5, 14 आणि 2 किती 4 आणि 5 किती होणार 9 आणि 14, एक मिनिट, 4 आणि 5 किती होणार तर 9, 4 आणि 5 9, 14 आणि 2 किती होणार 16, म्हणजेच एक्स बरोबर काय होणार वर्गमुळात 169, म्हणजेच काय होणार तर 13. म्हणजे अंतर किती येणार तर तो 13 किलोमीटर. वर्गमुळात 169 माहिती आहे ना किती होते तर 13. कोणतं ऑप्शन येणार, ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा प्रश्न क्रमांक 7 काय म्हणते, जर रामाच्या वडिलांची बहीण ही सुरेशची आई आहे. रामाच्या वडिलांची बहीण कोण आहे तर सुरेशची आई आहे. तर रामाच्या वडिलांचे सुरेश सोबत नाते काय, तर हा रामचा जो वडील आहे सुरेशचा कोण होणार आईचा भाऊ होणार. कोण होणार आईचा भाऊ. कोणता तर पहिला ऑप्शन साहजिकच आहे. बघा ना, जर रामच्या वडिलांची बहीण ही सुरेशची काय आहे तर आई आहे, म्हणजे सुरेशची आई रामची कोण होणार आत्या. तर रामच्या वडिलांचे सुरेश सोबत काय नाते, म्हणजे रामचा वडील सुरेशचा कोण होणार मग मामा होणार. मामालाच काय म्हणतो आपण आईचे भाऊ. तो कोणता ऑप्शन पहिला ऑप्शन हा काय आहे तर एकदम बरोबर आहे. चला पुन्हा एकदा बड्या प्रश्न काय म्हणते, एक्सचे अंदाजे मूल्य शोधा म्हणते पूर्णांकात. पूर्णांक म्हणजे जे पॉईंटमध्ये नाही आहे. बघा काय दिलं आहे आपल्याला, मी याला 12.21 अधिक काही तर 0.69 याला सिद्ध लिहू शकतो मी 13. किती होणार ते 13 होणार, बरोबर आहे का नाही. मायनस मायनस एक मिनिट, हे 199 नाही, हे फक्त 99.90 आहेत मित्रांनो. 199 नाही आहेत ते, 99 पॉईंट किती आहेत तर 90 आहेत ते. तर काय होणार 13 मायनस 99.90ला मी सिद्ध 100 धरू शकतो आणि वर्गमुळात 100 म्हणजे काय होणार ते 10. वर्गमुळात 100 म्हणजे काय होणार 10 आणि अधिक बघा 5.90 मायनस 3.90 काय होणार तर हे 2 होणार सिद्धे. किती होणार 2, किंवा याला तुम्ही 6 समजा आणि त्याला किती तर 4 समजा. 6तून 4 गेले किती होणार तर 2. बघा 13तून 10 गेले 3, 3 अधिक 2 किती होणार तर तुमची होणार 5. किती होणार 5. कोणता ऑप्शन तर ऑप्शन क्रमांक 1 हा काय येणार तर एकदम बरोबर उत्तर येणार. याच्या उत्तर किती येणार तर मित्रांनो 5. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. अरे हे इंग्लिशमध्ये कालच्या पण याची ती इंग्लिशमध्ये असं झालं तर आणखी किती आहेत तर बघू. चला 2च प्रश्न हे इंग्लिशमध्ये आहेत, काही हरकत नाही, मी समजून सांगतो तुम्हाला. बघा काय म्हणते, रेफर टू द फॉलोइंग लेटर सिम्बॉल्स
स्ट्रिंग अँड आन्सर दी क्वेश्चन. बघा आशा करतो सब्जेक्ट आपल्याला इंग्लिश पण आहे वनरक्षकमध्ये, तर थोडीफार आपल्याला इंग्लिश समजतच असेल, काही हरकत नाही. तर काही अशा पद्धतीने दिलं आहे, हाऊ मेनी सच वॉवेल्स. वॉवेल्स म्हणजे काय तर स्वर आर देअर इच ऑफ विच इज इमिडिएटली प्रिसिडेड बाय कन्सोनंट. कन्सोनंट म्हणजे काय तर व्यंजन, इंग्लिशमध्ये व्यंजन. अँड इमिडिएटली फॉलो बाय ए वॉवेल. वॉवेल म्हणजे काय तर स्वर. याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला सांगतो. बघा, हाऊ मेनी सच वॉवेल्स आर देअर इज म्हणजे असे किती स्वर आहेत की त्यांच्या लगेच आधी काहीतर आपल्याला व्यंजन आले आहेत आणि नंतर काहीतर स्वर आले आहेत. असे किती स्वर आहेत ह्या लाईनमध्ये की त्यांच्या अगोदर काय आले आहेत तर व्यंजन आणि नंतर काय आले आहेत तर स्वर आले आहेत. तर बघा इथे तर स्वर पाहिजेत आपल्याला, याच्यात स्वरच नाही आहे. हा आई आहे पण याच्या अगोदर आल्या आहे का व्यंजन नाही, तर हा होणार नाही कारण की सिम्बॉल आला आहे त्याच्यात. हा इथं दिसत आहे बघा, हा आहे स्वर ए ई आय ओ यू. ठीक आहे, हे काय आहेत तर स्वर आहेत. तर स्वरची आधी काय पाहिजेत व्यंजन, डी व्यंजन आहे आणि त्याच्यानंतर काय पाहिजेत स्वर, म्हणजे हा एक बनला. नंतर पहा याच्यात नाही होणार, समोर शिमवाल आहे, याच्यात पण नाही होणार, समोर शिमवाल आहे. इकडे हा स्वर आहे पण याच्या पुढे शिमवाल आहे, हा नाही होणार, इकडे तर मग स्वरच नाही. म्हणजे फक्त काय आहे एकच असं आहे की ज्याच्या अगोदर काय आहे व्यंजन आहे आणि नंतर काय आहे तर स्वर आहे आणि आपल्याला तेच काढणे होतं. तर उत्तर काय आलं याच्या एक कोणतं तर ऑप्शन नंबर 4 हा काही असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, रमेशचे वडील हे आलोकच्या आजोबांचा एकलुता एक मुलगा आहे, तर रमेशचे आलोक सोबत काय नाते. बघा रमेशचे वडील हे आलोकच्या आजोबांचे काय आहे एकलुते एक मुलगे आहेत, म्हणजे साहजिकच आहे. आलोकचे वडील आणि रमेशचे वडील हे काय आहेत तर सारखे आहेत. म्हणजेच काय म्हणते आपल्याला रमेशचे आलोक सोबत काय नाते आहेत तर काय होणार तर भाऊ होणार. वडील समान असतील तर काय होणार ते भाऊच होणार. तर कोणता ऑप्शन नंबर 1 हा काय येणार तर एकदम बरोबर उत्तर येणार. चला बघा हा देखील एक प्रश्न आला, तरी पण आपण वाचू. इंग्लिशमध्ये आहे काही हरकत नाही, प्रश्न फक्त मराठीत लिहिला आहे. इफ दी फर्स्ट 4 अँड लास्ट 4 लेटर्स ऑफ मेंटोरशिप हा शब्द दिला याचे आर रिटन इन द रिव्हर्स ऑर्डर देन विच लेटर विल बी 6 फ्रॉम दी राईट इन द न्यू वर्ड. म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की इफ द फर्स्ट 4 अँड लास्ट 4 लेटर्स ऑफ ह्या शब्दाचे आर रिटन इन दी रिव्हर्स, म्हणजे जो हा शब्द दिला आहे आपल्याला MENTORSHIP हा जो आपल्याला शब्द दिला आहे मित्रांनो, याचे पहिले 4 आणि नंतरचे 4 जे अक्षर आहेत त्यांना काय लिहिणे आहे तर आपल्याला उलटे लिहिणे आहेत. पहिलचे 4 आणि शेवटचे 4 यांना काय करणे आहेत तर उलटे लिहिणे आहेत. लिहा TNEM बीच्यातले जसेचे तसे काय OR याला उलटे लिहिणे म्हणजे PIHS अशा पद्धतीने लिहिला. मग काय म्हणते दी विच लेटर विल बी 6 फ्रॉम दी राईट इन दी न्यू वर्ड, म्हणजे उजव्या बाजूने, उजवी बाजू कोणती होणार ही उजव्या बाजूने 6वा अक्षर कोणता आहे ते सांगा म्हणते. कोणता होणार 1 2 3 4 5 6 6वा अक्षर कोणता होणार तर ओ हा काय येणार तर एकदम बरोबर उत्तर येणार. समजलं. तर ओ ह्या प्रश्नाचं काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा ॲप्रॉक्सिमेशनचा आहे प्रश्न. काय म्हणते एक्सचे अंदाजे मूल्य शोधा म्हणते. एक्सचे अंदाजे मूल्य शोधा म्हणते. बघा मी याला 4 लिहू शकतो, 3.99 म्हणजे काय 4 अधिक बघा घनमुळात 1330 म्हणजे 1330.89, तर मी याला असं लिहू शकतो घनमुळात याला सुद्धा मी 1331 लिहू शकतो का नाही. मायनस काय 224.89, तर मी याला डायरेक्ट लिहू शकतो 225 लिहू शकतो का नाही लिहू शकतो, कारण की जवळपास आपल्याला अंदाजेच सांगणे येतं. अंदाजे कसे आपण तसेच पकडणार. तर बघा हे काय होणार 4 अधिक घनमुळात 1331 कोणाचा घन आहे हा 1331 तुम्ही म्हणाल सर 11चा आहे मायनस आणि वर्गमुळात 225 म्हणजे कितीचा तर 15चा. बघा 4 आणि 11 किती होणार 15, 15 मायनस 15 किती होणार तर 0, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार 0. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असे पद दिलेल्या पर्यायामधून निवडा. चला ठीक आहे. बघा काय येणार A B C
डी ई म्हणजे पहिला शब्द काय येणार डी आणि सर्व जागी आपल्याला काय आहे डी दिला आहे बघा 2 8 32 म्हणजे का 2 गुणिला 4 किती होते 8 8 गुणिला 4 किती होते 32 आणि 32 गुणिला 4 किती होणार 4 दुने 8 हातचे किती आले नाही आले 4 तिरी 12 म्हणजे किती होणार 128 डी 128 कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 3 हा काय येणार तर एकदम बरोबर उत्तर आहे चलो पुढचा प्रश्न पाहूया बघा काय म्हणते एका आयताकृती कागदाच्या 2 घड्या घातलेल्या आहेत जर दुसरी घडी खालच्या दिशेने असेल तर पुढील आकृती कोणती पुढील आकृती काढणे बघा याच्यात उभे आणि आडवे तर दिलेच नाही आहेत रेषा तर दिसत नाहीत म्हणजे हे येणारच नाही बघा हा जो आहे असाच वर होणार तर 2 एरो इकडे 2 एरो तिकडे आणि काय होणार तर काय होणार आणि हे वर जाणार बरोबर आहे की नाही याचे तसेच आहेत तर हा नाही होणार कोणता उत्तर होणार तर हा होणार हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे कोणता ऑप्शन क्रमांक 1 एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो बघा तसं विचार करायला गेला तर हे 2 झिरो येते आहेत तर हे काय पाहिजे होते तर मधात पाहिजे होते काय पाहिजे होते आपल्याला मधात पाहिजे होते पण ते पण मॅच नाही करत आहेत उत्तर म्हणून आपण याच्यासोबत जाणार कोणता पहिला ऑप्शन हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार चला पुढचा पाहूया काय म्हणत आहे 4 अक्षर गट दिलेले आहेत ज्यांच्यापैकी 3 अक्षर गटांमध्ये एक विशिष्ट सामर्थ्य आहे आणि एक वेगळा आहे तो वेगळा अक्षर गट ओळखा कोणता आहे मित्रांनो पहा काय दिलं आहे आपल्याला काय आपण शोधू शकतो बघा सी डी ई तसाच आहे सी डी ई त्याच्यात बी सी डी ए बी सी म्हणजे पहिला शब्द बीच्यात दिलाय मग दुसरा शब्द त्या बाजूला आणि तिसरा शब्द ह्या बाजूला असा दिलाय हा होईल का जी एफ ई नाही एफ ई एफ जी असा पाहिजे होता म्हणजे हा वेगळा आहे हाच वेगळा असणार कारण की बघा ना सी डी ई बी सी डी ए बी सी तर हा वेगळा आहे तर कोणता ऑप्शन नंबर 2 हा वेगळा आहे तर चला मित्रांनो अशा पद्धतीने हे शिफ्ट देखील तुमची काय झाली तर कंप्लीट झाली चला पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पी डी एफसाठी काय करा आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र